पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। हा घोटाळा पहिल्या टप्प्यातला। या घोटाळ्याला एकट्या अदिती तटकरे नाहीत तर संपूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीकाही सुप्रिया सुळेंनी केली। राज्याने श्वेतपत्रिका काढायला हवी, तसंच घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी सुळेंनी केली। राज्य सरकार गप्प राहिलं तर लोकसभेत मुद्दा उचलणार असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला। हा पहिल्या टप्प्यातला आहे। अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही। पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे, हे मी एकटी म्हणत नाहीये। राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आहे। डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4,800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल। 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला। हा पहिल्या टप्प्यातला आहे। अजून किती नावं करतील, आता हे इलेक्शन आल्यावर आणि काय या स्कीमचं होईल याचं उत्तर माझ्याकडे नाही। पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे, हे मी एकटी म्हणत नाहीये। राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आहे। डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। तर महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांचं महिलांचं डिपार्टमेंट हे सगळ्यात चांगलं चालतं आणि त्याच्यातच 4,800 कोटी रुपयाचा जर घोटाळा निघत असेल आणि चुकीच्या पद्धतीने ही कामं झाली असतील तर त्याला जबाबदार महाराष्ट्रात संपूर्ण सरकार आहे आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल। मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर एसआयटी बसवा आणि मला प्रश्न पडतोय की ज्यांनी फॉर्म भरून कोणी घेतले आणि कसे घेतले आणि हे 26 लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे नाही झाले। मग कुठलं सॉफ्टवेअर होतं, कुठली स्कीम होती, स्कीमचं हे सॉफ्टवेअरपासूनच घोटाळा आहे ना। हा काय छोटा मोठा घोटाळा नाही आहे आणि हा घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। हे पूर्ण सरकार त्याला जबाबदार आहे। पुण्यातल्या रेव पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला होता आणि